नमस्कार मित्रांनो. स्फोटक ग्रह मंगळ स्वतःच्या नीच राशीमध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 3 एप्रिल नंतर. खरं तर तसं पाहायचं झालं तर डिसेंबरपासूनच मंगळाचे काही प्रभाव परिणाम जवळजवळ सर्वच राशीने अनुभवलेले असतील, कारण तो स्वतःच्या शत्रू राशीमध्ये आणि नीच राशीमध्ये वक्री मार्गी होत होता. अर्थात आता तो जवळजवळ 2 महिन्यापर्यंत म्हणजेच 6 जून 2025 पर्यंत कर्क राशीमध्ये स्वतःच्या नीच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याचे प्रभाव परिणाम सर्व राशींवरती कशा प्रकारे होतील, म्हणजे यामध्ये आपण गुरु आणि शनी राहूचा सुद्धा विचार करणार आहोत. तर याचे परिणाम सर्व राशीवरती कशा प्रकारचे होतील या सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू मेष राशीबद्दल. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर मेष राशीचा स्वामीच मंगळ आहे. हा तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. आता हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याबरोबरीच तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गुरुसुद्धा भ्रमण करतो आहे आणि शनी राहू नेपच्यून हे जे 3 ग्रह आहेत, हे 3 ग्रह तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर चतुर्थातला मंगळ जो आहे, हा घरातलं वातावरण थोडंसं तप्त ठेवेल. म्हणजेच घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध हे काय बरोबरचे राहण्याने थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. परंतु इथे एक गोष्ट खूप चांगली आहे. गुरु जो ग्रह आहे, हा गुरु ग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे, जी की अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशी गोष्ट आहे. जरी घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग जरी निर्माण झाले, काळजी करू नका. त्याचा फार मोठा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनावरती होणार नाही. उलटपक्षी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ या दरम्यान मिळू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल, असलेलं घर सोडायचं असेल किंवा घराच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं करायचे असतील तर जरूर तुम्ही करू शकता. नवीन घर घेणं किंवा नवीन वास्तू घेणं अशा प्रकारे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्याबरोबर थोडेसे मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. या संदर्भात थोडी काळजी घ्या. बाकीच जर का सांगायचं झालं तर थोडंसं आता जे सांगितलं त्याप्रमाणे, परंतु मंगळाचं भ्रमण हे फार काही टोकाचं तुमच्यासाठी होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीच्या तृतीय स्थानामध्ये मंगळ जो ग्रह आहे तो भ्रमण करणार आहे दिनांक 3 एप्रिल नंतर आणि तिथेच तो जवळजवळ 2 महिन्यांपर्यंत राहणार आहे. तुमच्याच राशीमध्ये गुरुसुद्धा भ्रमण करतो आहे आणि तुमच्या लाभ स्थानामध्ये शनी राहू नेपच्यून बुध शुक्र यासारखे ग्रह भ्रमण करत आहे. तुमच्यासाठी मंगळाचं भ्रमण हे अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. गेल्या साधारण 3-4 महिन्यांमध्ये बघितलेलं असेल, तुम्ही अनुभवसुद्धा घेतलेला असेल की खास करून तुमचे जे खर्च आहेत हे थोडेसे वाढलेले आहेत. अनावश्यक अनपेक्षित असे खर्च थोडेसे जास्त झालेले आहेत. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचं जे आरोग्य आहे या संदर्भातले सुद्धा काही त्रास तुम्ही अनुभवलेले असतील किंवा त्यांच्यावर मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव घेतलेले तुम्ही असेल. पण तो काळजी करू नका. आत्ता जो कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. खास करून या येणाऱ्या जवळजवळ 2 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल आणि जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. आणि तुमची जी रास आहे ही विचारी आहे, कुठल्याही गोष्टीबद्दल नीट विचारपूर्वक निर्णय घेणार आहे आणि त्याचाच अनुभव येणाऱ्या 2 महिन्यात तुम्ही घेणार आहात. जे काही तुम्ही अनुभव घ्या किंवा जे काही तुम्ही निर्णय घ्या ते भविष्यकालीन गोष्टींसाठी अतिशय चांगले असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. तुमच्यातला आत्मविश्वास, एनर्जी, तुमचा मूड हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फक्त इथे एकच गोष्ट आहे की भावंडांबरोबर थोडंसं मतभेद मतवैचित्र अशा काही गोष्टी होऊ शकतील, परंतु दीर्घकालीन काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहे. त्यामुळे मंगळाचं जे भ्रमण तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे ते तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतर आपण चर्चा करू मिथुन राशीबद्दल. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथे जवळजवळ 2 महिने असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या दशम स्थानामध्ये शनी राहू नेपच्यून आणि बुध शुक्र यासारखे ग्रह सुद्धा आहेत आणि गुरु तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत आहे. तर साधारण गेल्या 3-4 महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही अनुभवलेले असेल, स्ट्रेस टेन्शन हे सुद्धा आलेलं असेल. अर्थात आत्ता त्यापासून तुम्ही मोकळे होतात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. तुमची जी रास आहे खर्च करण्यामध्ये थोडीशी पुढे असेल. शॉपिंग करायला तुम्हाला खूप आवडतं आणि त्यामुळे पैसेसुद्धा खर्च होतात. तर तुम्हाला द्वितीयातला मंगळ हे जास्त पैसे खर्च करायला लावेल. या संदर्भात काळजी घ्या. अर्थात पैशाची आवकसुद्धा होईल, मात्र खर्च याचं जे गणित आहे तुम्हाला नीट जमायला हवं. कारण गुरु हा सुद्धा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, त्यामुळे ती गुरुची साथ तुम्हाला नाही. आणि ज्या ठिकाणी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा थोडे बहुत स्ट्रेस येते. एकंदरीत सांगायचं झालं, आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याचशा रुळावर येतात, पण तर खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील.
मंगळ हा खर्च थोडासा वाढवेल आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले थोडेफार त्रास डोकं काढतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीबद्दल. कर्क राशीबद्दल सांगायचं झालं तर कर्क राशीमध्येच मंगळ येणार आहे आणि मंगळ हा कर्क राशीकरता राजयोगकारक ग्रह आहे, कारण हा तुमचा पंचमेश आहे आणि तुमचा दशमेश आहे, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो ग्रह आहे, गुरुग्रह तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 29 मार्चला जो शनी तुमच्या अष्टमात भ्रमण करत आहे, म्हणजे गेल्या जवळजवळ 2.5 वर्ष जे तुम्ही त्रासाची काढलेली होती, आत्ता त्याच्यातून बाहेर पडलेले आहात ऑलरेडी, की जो शनी आहे हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे आणि मंगळ तुमच्याच राशीत. एकंदरीतच हा संपूर्ण कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुमच्या ते जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, तुमचा जो कष्टकरी स्वभाव आहे तो या 2 महिन्यामध्ये समोर येणार आहे. तुमच्या मनात असलेली कामं जी की अडकलेली आहे, की ज्याबद्दल तुम्हाला थोडासा डाऊट आहे, ही कामं जरूर हाती घ्या. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. चांगले लाभ तुम्हाला मिळतील. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून होताना दिसेल. कामाचा उरकसुद्धा जबरदस्त राहील, दांडगा राहील. याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले नवनवीन संकल्प, नवनवीन प्रकल्प तुमच्या समोर येतील, की जे सकारात्मक असेल. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. या 2 महिन्यामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक स्थळांना, देवळांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे काही चांगले धार्मिक, आध्यात्मिक अनुभवसुद्धा तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. तर मंगळाचं जे भ्रमण आहे आणि मंगळाचं जे भ्रमण 2 महिन्यासाठी तुमच्या राशीमध्ये असणार आहे. तर जी काही महत्त्वाची कामं असतील ती जरूर हाती घ्या. शांत बसू नका. चांगला कालावधी आहे आणि जरूर कामाला लागा. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहेत आणि बिनधास्तपणे तुम्ही तुमचे निर्णय घ्या. ते तुम्ही पूर्णसुद्धा करून दाखवाल आणि भाग्याची साथसुद्धा तुम्हाला उत्तम लागेल. फक्त इथे 1-2-3 गोष्टी आहेत, त्या थोड्याशा वेगळ्या दिसतील. तुमचा जो स्वभाव आहे हा थोडासा ॲडजस्ट करणारा आहे किंवा ऐकून घेणारा आहे. आणि आत्ता जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करेल, हा स्वभाव तुमचा थोडासा वेगळा करेल, कारण तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमच्यातले जे मगाशी सांगितलं जे पौरुषत्व आहे ते जागा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा अनुभव तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांना थोडासा येईल. त्यांना वाटेल की तुम्ही थोडेसे जास्त हवे होतात. घरातल्या लोकांना सुद्धा वाटेल की तुमची जी भाषा आहे ती थोडीशी जास्त धारदार झालेली आहे. परंतु काळजी करू नका, त्याचा दूरगामी परिणाम तसा काहीही होणार नाही. यानंतर आपण चर्चा करू सिंह राशीबद्दल. सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर गोष्टी थोड्याशा वेगळ्या झालेल्या आहेत. शनी बदल जो 29 तारखेला झालेला हा तुमच्या अष्टमात गेलेला आहे. तिथेच राहूसुद्धा आहे, बुध शुक्रसारखे ग्रहसुद्धा आहेत. आणि आता तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या व्ययस्थानामध्ये येणार आहे, आलेला आहे ऑलरेडी. आणि जवळजवळ 2 महिन्यासाठी तो तिथेच असणार आहे. आणि तुमच्या दशमस्थानामध्ये गुरुचं सुद्धा भ्रमण होणार आहे. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही कार्यकर्तृत्वात जबरदस्त मानली जाते आणि आपण घेतलेलं काम पूर्ण करून दाखवायचं अशा तुमचा खाक्या असतो. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा साधारणतः 2 महिन्यामध्ये अशा प्रकारचे कुठलेही निर्णय घेऊ नका. फक्त आणि फक्त कॉन्फिडन्समध्ये जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. लक्षात घ्या, गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील. अष्टमातलं जे शनीचं भ्रमण आहे त्या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. याचा बॉटम लाईन हीच आहे की तुमचा कॉन्फिडन्स पूर्णपणे तो डाऊन करून टाकेल. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि मंगळ आत्ता जो 2 महिने तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, हा मंगळ तुम्हाला अशाच प्रकारचे काही निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल. प्रलोभनं तुमच्या समोर येतील आणि त्या प्रलोभनामध्ये तुम्ही फसून जाल. चक्रव्यूहासारखी गोष्टी होऊ शकल्या. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सावरण्यासाठी दुसरी मोठी रिस्क घ्यावी लागेल, ती सांभाळण्यासाठी आणखीन तिसरी. हळूहळू फसत राहाल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. मौनम सर्वार्थ साधनम या सुभाषिताप्रमाणे तुम्हाला थोडंसं तुमचे कार्य जे प्रणाली आहे ती अंमलात आणावी लागेल. मग काही गोष्टी तुमच्या विरोधात जाणार नाही. परंतु शांत राहणे, गोष्टीकडे त्रयस्थपणे बघणं हे तुम्हाला जमायला हवं. व्ययातला जो मंगळ आहे हा या संदर्भात लोन घेणं किंवा पैशाचे व्यवहार करणं हा प्रकार थोडासा टाळा. रिस्क घेऊन गोष्टी करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात राहील. यानंतर आपण चर्चा करू कन्या राशीबद्दल. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर मंगळ जो ग्रह आहे हा कन्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह आहे, कारण तो तुमचा अष्टमेश आहे आणि त्रितेश आहे, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. तुमच्या सप्तमामध्ये शनी, राहू, नेपच्यून, बुध, शुक्र हे सुद्धा भ्रमण करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भाग्यस्थानामध्ये गुरु जो ग्रह आहे तो भ्रमण करत आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर कन्या राशीसाठी गोष्टी येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये थोडं लक्षात ठेवण्यासारख्या म्हणजे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. तुमचं खर्च आहेत हे थोडंसं या दरम्यान जास्त होऊ शकतील. अर्थात आवक चांगली असेल, कारण भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे दे. तुमच्यातली मानसिकता ही जबरदस्त दिसून येईल. तुमच्यातल्या गोष्टी या बऱ्याच प्रमाणात सकारात्मक जाणवतील. मात्र खर्च अर्थात तुमची जी रास आहे ही प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे हे तुम्हाला चांगलं जमतं. तुमची गणित सहसा पैशाची चुकत नाही. या 2 महिन्यामध्ये ती चुकण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे.
वैवाहिक जोडीदारावर सुद्धा काही अनपेक्षित वादविवाद होऊ शकतील, या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र गुरु जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, हा तुम्हाला कॉन्फिडन्स, एनर्जी जे हा जबरदस्त देणार आहे. त्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीबद्दल. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत होता, हा तुमच्या आता दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या अष्टमामध्ये गुरुचं सुद्धा भ्रमण आहे आणि षष्ठामध्ये शनी, राहू, नेपच्यून यासारखे ग्रह आणि बुध शुक्र सुद्धा आहेतच, यासारखे ग्रह जे आहेत ते भ्रमण करत आहेत. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी तेवढा काही चांगला नाही आहे, तेवढा काही फेवरेबल नाही आहे. अर्थात तुमची जी रास आहे, विचारी रास आहे, कष्ट करणारी रास आहे, नीट विचारपूर्वक निर्णय घेणारी रास आहे. परंतु या संपूर्ण 2 महिन्यामध्ये थोडंसं स्ट्रेस, टेन्शन जास्त आल्यासारखं जाणवेल. खास करून ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ त्यांच्याबरोबर वादविवादाचे वगैरे खटके उडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या, ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला वाटेल की आपण जास्त काम करून घेतलं जात आहे, आपण नोकरी सोडावी किंवा बिझनेसमध्ये असाल तर दुसऱ्या कुठल्या तरी बिझनेसचा विचार करावा, असं अजिबात करू नका. कारण एक तर गुरुचं सुद्धा बळ नाही, शनी राहू सुद्धा तुमच्या षष्ठात आहे, तर प्रलोभनं तुमच्या समोर येतील. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला वाटेल की या गोष्टी मी करू शकतो किंवा इतरांसाठी त्या सोप्या झाल्यात, पण तुमच्यासाठी कठीण होऊन बसतील. लक्षात घ्या, या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टी जरी तुमच्या मनाविरोधात गेल्या, खास करून तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात, तरीसुद्धा वेगळे निर्णय, टोकाचे निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः अष्टमात भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा आता तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. सप्तमामध्ये गुरु आहे आणि तुमच्या पंचमामध्ये शनी, राहू, बुध, शुक्र, नेपच्यून हे सुद्धा भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर डिसेंबरपासूनच्या ज्या गोष्टी होत्या, या काही ठीक चाललेल्या नव्हत्या. छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होत होते, तुमचे निर्णय चुकत असते, आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होते, समोरची माणसं काही वेगळी बघत होती. काळजी करू नका. आता जो मंगळ आहे जसा तुमच्या भाग्यस्थानात आलेला आहे, गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील, जी की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप वाढेल, तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, कामाची जो उरक असेल तो सुद्धा दांडगा राहील आणि भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील, वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग संपतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. म्हणजे तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं, ती जुळणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष लग्न होणं, अशा प्रकारचे काय अनुभव येणाऱ्या 2 महिन्यामध्ये होऊ शकतील. याचप्रमाणे फिरणं मगाशी सांगितलं म्हणजे जास्त चांगलं होईल. धार्मिक स्थळांना, देवळांना भेटीगाठी देणं आणि चांगले सात्विक विचारानं किंवा तत्संबंधी चांगले अनुभव येणं, अशा प्रकारे सुद्धा काही गोष्टी घडून येऊ शकतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत धनुराशीबद्दल. धनुराशीबद्दल सांगायचं तर मंगळ ग्रह तुमच्यासाठी शुभफलदायी आहे. हा तुमचा व्ययश आहे आणि पंचमेश आहे. आत्ता जो मंगळ ग्रह आहे, हा मंगळ ग्रह तुमच्या अष्टम स्थानात म्हणजेच अशुभ स्थानामध्ये भ्रमण करतो आणि गुरुसुद्धा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये आणि चतुर्थामध्ये शनी, राहू, नेपच्यून, बुध, शुक्र अशा प्रकारचे ग्रह आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर जरी गोष्टी तुमच्यासाठी आता म्हणजे शनीचं भ्रमण म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी जरी फेरवत, तरी आत्ताचा ह्या 2 महिन्याचा कालावधी हा तेवढा काही चांगला नाही आहे. कारण अष्टमातला जो मंगळ आहे, हा अशुभ फलदायी मानला जातो. खास करून आरोग्याच्या संदर्भाकडे लक्ष द्या. सर्जरी होणं, लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारच्या शारीरिक दुखापतीसारखे काही प्रसंग येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये होऊ शकतील. या संदर्भात कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण का करू नका, हाती घेऊ नका, इझी मनीच्या मागे धावू नका. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होतील, कदाचित ते टोकसुद्धा करू शकते. ज्या मोठ्या व्यक्ती आहेत वयाने त्यांच्या संदर्भात आणि त्यांच्या संदर्भातला अशा काही चढउतार आले तर त्याकडे लगेचच्या लगेच लक्ष देणं गरजेचं राहील. कारण आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठी गोष्टी थोड्याशा टोकाच्या सुद्धा होऊ शकतील. काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जसं तुम्हाला सांगितलं, कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. गेल्या साधारण 3-4 महिन्यापासून जे तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबरचे जे नातेसंबंध ताणले जात होते किंवा गोष्टी ते तुमच्यावरती हावी होत होते, ते आता संपूर्णपणे संपलेले आहेत. मग तर आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू मकर राशीबद्दल. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर साधारण तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे, हा मंगळ आता तुमच्या सप्तम स्थानात आलेला आहे आणि तिथे जवळजवळ 2 महिन्यासाठी राहणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये गुरुचं भ्रमण आहे, ते अतिशय चांगलं आहे. तुमच्या तृतीय स्थानामध्ये शनी, राहू, नेपच्यून, बुध, शुक्र हे ग्रह भ्रमण करत आहेत.
साधारणतः सांगायचं झालं तर गेल्या साधारण 3-4 महिन्यामध्ये जे काही मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव तुम्हाला येत होते, आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास जाणवत होते, ते आता संपूर्णपणे नाहीसे झालेले आहेत किंवा त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलेले आहात. मात्र मंगळ जो तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार 2 महिन्यासाठी तिथे राहणार आहे. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेफार ताणले जातील. तुम्हाला वाटू शकेल, की वैवाहिक जोडीदार तुमच्यावरती हावी होत आहेत. गोष्टी तो आपलं ऐकून घेत नाहीत, आपल्याला मान दिला जात नाहीये, सेल्फ रिस्पेक्ट असा काही दिसतच नाहीये आणि त्यांच्याच गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात. तर अशा काही गोष्टी होऊ शकतील, परंतु तुमची जी राशी मॅच्युर्ड आहे, ॲडजस्ट करणारी आहे. तर अशाच प्रकारच्या काही गोष्टींना तुम्हाला थोडंसं सामोरं जावं लागेल. काळजी करू नका. पंचमातला जो गुरु आहे, हा गुरु तुमच्यासाठी धावून येईल, भाग्याचे उत्तम साथ लावेल. गोष्टी कुठल्याही प्रकारे टोकाच्या करणार नाहीत, काळजी करू नका. मात्र एक आहे, की तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. या दरम्यान महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे ते तुमचा कल देईल. फक्त हा जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध हे व्यवस्थित राहायला हवे आणि वैवाहिक जीवन चांगलं ठेवायचं म्हटलं तर ॲडजस्टमेंट ती आलीच. तर हीच ॲडजस्टमेंट तुम्हाला 2 महिन्यासाठी करावी लागेल. बाकी मंगळाचं भ्रमण हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीबद्दल सांगायचं झालं तर नुकताच शनी हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे गेल्या 2.5 वर्षापासून जे काही स्ट्रेस टेन्शन तुम्ही बघितलेलं असेल, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झालेल्या नसेल, व्यक्ती वेगळ्या वागत होत्या किंवा परिस्थिती तुमच्या अपेक्षा अनुभूत नव्हत्या. परंतु हा काळ संपलेला आहे का पूर्ण? तर तसा तो नाही आहे. कारण मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या आता 6व्या स्थानात आलेला आहे आणि तिथे तो जवळजवळ 2 महिने राहणार आहे. तुमच्या चतुर्थामध्ये सुद्धा गुरु आहे. तर महत्त्वाचे ग्रह आहेत हे तुमच्या फेवरमध्ये नाही आहेत. परंतु हा कालावधी मोठा नाही आहे, 2 महिन्याचाच आहे. गेल्या जर का तुम्ही 2-2.25 वर्षाचा अनुभव घेतलेला आहेच त्या संदर्भात सांगायचं झालं तर. तर या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. आधी जर का तुम्ही कुठल्या शारीरिक व्याधीने पीडित असाल तर तत्संबंधी सुद्धा काही कारणं ही समोर येऊ शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घ्या. तुम्हाला वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा त्या ठिकाणची माणसं थोडीशी वेगळी वागतायत, वरिष्ठांबरोबर कटके थोडेसे जास्त उठतात, आपल्या कामाची कदर केली जात नाहीत, असे 1 ना 2 बरेचशी कारणं डोक्यामध्ये येऊ शकतील. परंतु निर्णय मात्र तसे घेऊ नका. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये मतभेद, मतवैचित्र, गैरसमज असं सगळं काही येऊ शकेल. शनी राहू 2 मोठे ग्रह आणि ते अशुभ फलदायी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतात. तर आर्थिक चंचल म्हणा, वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य म्हणा आणि तुमचं आरोग्य, तर या सगळ्यामधून तुम्हाला थोडीशी वाट काढायची. अर्थात तुम्ही आता गेल्या 2-2.25 वर्षामध्ये तावून सुलाखून बाहेर आलेला आहात. त्याच्यामुळे अशा कठीण प्रसंगी आपली मानसिकता कशी असायला हवी हे तुम्हाला अनुभवातून नक्की समजलेलं आहे. तरीसुद्धा थोडंसं शांत राहणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करू मीन राशीबद्दल. मीन राशीच्या चतुर्थात भ्रमण करणारा जो मंगळ आहे तो आता पंचमात आलेला आहे आणि मीन राशी करता मंगळ जो ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे. हा तुमचा भाग्येश आहे, धनेश आहे, जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तुमच्या तृतीयामध्ये गुरुचं सुद्धा भ्रमण चालू आहे आणि तुमच्याच राशीमध्ये शनी, राहू, नेपच्यून आणि बुध, शुक्र हे महत्त्वपूर्ण ग्रह सुद्धा भ्रमण करतात. तुमच्या राशीला शनी हळूहळू त्याचा तुम्हाला अनुभव येईल. परंतु आत्ता तुर्तास जो मंगळ पंचमात भ्रमण करतोय तो तुमच्यासाठी फारच शुभफलदायी असणार आहे. खास करून भाग्याचे उत्तम साथ लाभेल, हाती घेतलेले कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमच्या समोर येतील की जी भविष्यासाठी तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहेत. मंगळ जर तुमच्या पंचमात भ्रमण करतो तुम्हाला आर्थिक लाभ निश्चित देईल, भाग्याचे उत्तम साथ लाभ आहे. त्याचप्रमाणे देवळांना, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, काही चांगले आध्यात्मिक अनुभव येणं, अशा प्रकारचे सुद्धा काही चांगले अनुभव येतील. आता दुसरी सुद्धा महत्त्वाचा भाग आहे, यामध्ये तिथे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग या 2 महिन्यात थोडे जास्त येऊ शकतील. खटके थोडेसे जास्त उडतात असं वाटू शकेल. तुमच्या मनातच अशा काही गोष्टी येतील की ज्या तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी करावयास लागतील. तर त्या ठिकाणी लक्ष द्या. ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. 2 महिन्यामध्ये तुम्हाला थोडशा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र तृतीयात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु तुम्हाला बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह बनवेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा आर्थिक घ्या. फक्त प्रलोभनं कोणती आणि प्रत्यक्षात महत्त्वाची कामं कोणती याच्यामधला जो फरक आहे हा तुम्हाला जाणता यायला हवा. कारण शनी राहू जो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय हा थोडंसं तुमचे जे निर्णय ते चुकवू शकेल, थोडंसं मिसगाईड होणं, अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. कारण तुमची जी रास आहे बऱ्याच वेळा सखोलपणे विचार करत नाही. फक्त या 2 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होणं गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे, जो मंगळ तुमच्या पंचमात भ्रमण करतो हा तुमच्यासाठी पूर्णपणे भाग्याचे साथ तुम्हाला उत्तम प्रकारे देईल, हे मात्र निश्चित. तर मित्रांनो, हे होतं मंगळाचं जे कर्क राशीत भ्रमण दिनांक 3 एप्रिल ते जवळजवळ 6 जूनपर्यंत होणार आहे.
त्याचे प्रभाव परिणाम 12 राशींवरती कशा प्रकारचे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.